प्रोग्राम व्हायचे माझे आणि गोविंद मशिलकरचे. 5. बाजूला परळगाव तिथं 5, 4 पूर्ण मुंबई गल्ली 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 मध्ये प्रोग्राम झाले सुषमा देवीचे. आज सुषमा देवी कुठे आहे कोण विचारते का? आज सुषमा देवीचे काय आहे हाल काय आहेत? तिच्याकडे पैसे असतील की नसतील, खाण्यासाठी तिच्याकडे प्रोग्राम असतील की नसतील, आणि माझं केवळ पोट प्रोग्रामवरच होतं का? तर मला बाबासाहेब घराघरात न्यायचा होता आणि तो प्रामाणिकपणे मी बाबासाहेब घरोघरी धाडला. रमाईची ओळख घरोघरी धाडली सुषमा देवीने. त्या बदल्यात समाजाकडनं काय मला मागायचं नाही, मला पोटाला भाकरी मिळेल एवढे तर प्रोग्राम द्या. पोटाला भाकरी मिळेल तेवढे प्रोग्राम द्या ना. आता माझे मिस्टरही गेले, माझ्या आता पाठीमागं कोणीच नाही, एकटी उभी आहे मी तुमच्या समोर. आणि म्हणून तुम्ही भगवान बुद्ध मगाशी बोलून गेले की करुणामय मन ठेवा आणि आपल्या माणसाला मदत करा, आर्थिक मदत करा, प्रोग्राम द्या, आर्टिस्ट लोकांना जगवा. हे जे आले ना हे वाजवणारे, हे यांना मी जसे 10 घेतले तर मी यांना 1 देणार. त्यांचं 1,000मध्ये होईल का? नाही होत. तर माझं म्हणणं काय की तुम्ही मला 10 लाख द्या, मी त्यांना 20-20 हजार रुपये देईन, त्यांचा आरामशीर महिना कटेल. हे म्हणणं आहे मला. मी तुम्हाला पदर पसरून बोलते की माझ्या कलाकारांना तुम्ही जगवा, मला जगवा, हाच जोडून विनंती आहे.